ही घटना पूर्ण ऐकलीच पाहिजे, कारण आपण ज्याला कलियुग म्हणतो ते नेमकं हेच आहे की काय, असा प्रश्न पडावा अशी ही नंदुरबार जिल्ह्यात घडलेली घटना आहे. आरोपी बापाने आपल्या अवघ्या 21व्या वर्षी असलेल्या मुलाचे लग्न लावून दिले, पण त्यामागे मुलाच्या भल्याचा हेतू होता की स्वतःचा स्वार्थ, हा प्रश्न उभा राहतो. कारण लग्नानंतर काहीच दिवसांत सासऱ्याचा आणि सुनेचा अनैतिक संबंध सुरू झाला आणि नवविवाहिता नवऱ्याला झटकून सासऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली. इतके की ती आपल्या नवऱ्याला स्पर्शही करू देईना, पण सासऱ्याच्या जवळीक शोधू लागली. आणि त्यांच्या शारीरिक संबंधांमुळे त्यांचे विचार वासनेने इतके भरले की सर्व मर्यादा ओलांडून गेले. आणि 24 मार्च रोजी अक्कलकुवा येथे एक हादरवून टाकणारी घटना घडली. मृत सुखलाल वसावे, वय 22, याची हत्या त्याच्याच वडिलांनी, ईश्वर वसावे आणि त्याच्या 20 वर्षांच्या पत्नीसोबत कट रचून केली. जेव्हा ही हत्या का झाली हे समजले तेव्हा हे प्रकरण अधिकच गंभीर बनले. कारण ईश्वर वसावे आणि सुखलालच्या पत्नीत काही दिवसांपासून नैतिक व शारीरिक संबंध सुरू होते. म्हणजे सुखलाल नावालाच नवरा होता आणि खरे नाते सासऱ्याचे होते. त्यांच्या वाढत्या जवळीकीमुळे ईश्वरला वाटू लागले की मुलगाच त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत आहे. म्हणून सुनेने त्याच्यासोबत चर्चा करत कट रचला की आपण दोघे मस्तपणे एकत्र राहू, मग तिसऱ्याची गरजच काय. तिच्या अशा बोलण्यावर ईश्वर 100% सहमत झाला आणि त्या दोघांनी 24 मार्च रोजी, इतर कोणीही घरात नसताना, झोपलेल्या अवस्थेत सुखलालचा गळा आवळून त्याची निर्घृण हत्या केली आणि नंतर बाहेर येऊन सोंग केलं की सुखलालच्या छातीत दुखतंय, तो बेशुद्ध पडला. शेजाऱ्यांनी घरात पाहिलं तर सुखलाल मृत अवस्थेत आढळला. जेव्हा त्याची आई घरी आली तेव्हा तिला आधीपासूनच या संदर्भात काही शंका होत्या, कारण तिला त्यांच्या बिघडलेल्या नात्यांची कुजबूज ठाऊक होती. म्हणून तिने थेट सुनेवर आणि नवऱ्यावर संशय व्यक्त केला. विशेष म्हणजे आरोपी ईश्वरने मृतदेहावर लगेच अंत्यसंस्कार करण्याची घाई केली, ज्यामुळे गावकऱ्यांनाही संशय आला आणि पोलिसांना गोपनीय माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर सुखलालच्या आईने संपूर्ण सत्य सांगितले आणि चौकशीत आरोपी सासरा, सुनेने कबूल केलं की आमच्यात संबंध होते आणि सुखलाल आमच्यामध्ये काट्यासारखा होता, म्हणून त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. या खुलाशामुळे समाज हेलावून गेला आणि दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला. ही घटना इतकी भीषण आहे की समाजमन हादरून गेलं आहे, कारण बापाने आपल्या सुनेच्या मदतीने स्वतःच्या मुलाची हत्या करावी, हे ऐकून अंगावर काटा उभा राहतो. सासऱ्याने मुलीसमान असलेल्या सुनेसोबत संबंध ठेवायला लाज बाळगली नाही आणि सुनेला पित्याप्रमाणे असलेल्या व्यक्तीसोबत संबंध ठेवताना काही वाटलं नाही. हेच का कलियुग, आणि किती दुर्दैव. केवळ काही मिनिटात सुखलालचा अंत्यसंस्कार होणार होता, पण शेवटच्या क्षणी सत्य बाहेर आलं आणि त्या तरुणाला न्याय मिळाला. त्यामुळे असा बाप आणि अशी बायको कोणाच्याच नशिबी येऊ नये. ही घटना आपल्याला एक मोठा सामाजिक आरसा दाखवते की वासनांधपणा, नैतिक अधपतन आणि कुटुंबातील विश्वासघात कुठे नेऊ शकतो. नात्यांची सीमारेषा ओलांडली की संपूर्ण समाज धोक्यात येतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपल्या वर्तनाला, विचारांना आणि संबंधांना एका नैतिक चौकटीत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आजच्या समाजाला गरज आहे ती स्वसंयमाची, नैतिकतेची आणि नात्यांमध्ये श्रद्धा टिकवण्याची. आपण प्रत्येकाने ही जबाबदारी घेतली तरच अशा विकृत घटनांना आळा बसू शकतो, अन्यथा कलियुग आपल्यातच सामावलेला आहे. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे, आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.